जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरे, जय जय 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 राम कृष्ण हरे। सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवूनिया, करकटेवरी ठेवूनिया, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवूनिया, करकटेवरी ठेवूनिया, तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ज्ञान, आवडे निरंतर हेची ज्ञान, मकर कुंडाले तळपाते घराबाई, मकर कुंडाले तळपाते घराबाई, कंठे कसुमाय विराजितो, कंठे कसुमाय विराजितो, तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ज्ञान, आवडे निरंतर हेची ज्ञान, तुका म्हणे माझे ह्याची सर्व चूक, तुका म्हणे माझे ह्याची सर्व चूक, तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख, तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख, म्हणे माझे ह्याची सर्व चूक, म्हणे माझे ह्याची सर्व तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख, तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख,
कृष्ण हरे जय जय राम 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 पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो विठ्ठल बरवा वा माधव बरवा वा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सुखाचे आगर वापर देवीवर सर्व सुखाचे आगर वापर देवीवर सुखाचे आगर वापर देवीवर सर्व सुखाचे आगर वापर देवीवर बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे देव वसे चित्ती त्याची घडावी त्याची घडावी देव वसे चित्ती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना अंग संग तुटी नवो अंग संग तुटी नवो अंग संग तुटी हरिजना सवे भेटी नवो अंग संग तुटी नवो अंग संग तुटी नवो अंग संग तुटी
ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना म्हणे जिने भले संत संगतने भले भले संत संगतने तुका म्हणे जिने भले संत संगतने भले संत संगतने भले संत संगतने ऐसे आवडते मना पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना देव पूर्वावी वासना ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमार जय 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 गोपाल जय गोपाल कुमार देव वसे चित्ती देव वसे चित्ती देव वसे चित्ती देव वसे चित्ती देवा बसे चिती देवा बसे चिती देवा बसे चिती देवा बसे चिती देव वसे चित्ती देव वसे चित्ती देव वसे चित्ती देव वसे चित्ती देवा बसे चिती देवा बसे चिती देवा बसे चिती देवा बसे चिती याची धरा विसंगती याची धरावी विसंगती आशे वाटे मना आशे वाटे मना आशे वाटे मना आशे वाटे मना याची घडावी संगती याची करावी संगती ऐसे वाटे मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना देवा पुरवा विवाचना देवा पुरवा विवाचना
ऐसे आवडते मला, ऐसे आवडते मला, ऐसे आवडते मला, ऐसे आवडते मला. देवा पूर्वावी वासना, देवा पूर्वावी वासना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. विठ्ठल 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 कवरा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 पुंडरीक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव देव वसे चित्ती, देव वसे चित्ती, त्याची घडावी संगती. ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना. हरिजनासी भेटी, नहो अंग संग तुटी. ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना. तुका म्हणे जिने, तुका म्हणे जिने भले संत संघटने. ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना. पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दूसरे चरण संततिया, दूसरे चरण संततिया, दूसरे चरण संततिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तू, बाबाजी सद्गुरु दास तू, बाबाजी सद्गुरु दास तू. नमो
सद्गुरु दकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु सेवे लागी सेवक तुमचा लागलो निज चरणाला तुमचा लागो निज चरणाला तुमचा लागो निज चरणाला सेवे लागी सेवक लागो तुमचा लागो निज चरणाला तुमचा लागो निज चरणाला तुमचा लागो निज चरणाला अहो स्वामी तुकया देवा करावा देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना सेवेला घेतलेला भंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. संतांच्या संगतीची मागणी आहे. वैकुंठवासी लालासाहेब पाटील उर्फ मास्तर किंवा बापू, आम्ही त्यांना बापू म्हणायचो, त्यांचा वैकुंठवास झाला. आज त्यांचं कार्य आहे आणि त्यांच्याविषयी दोन शब्द बोललं पाहिजे आणि ती जबाबदारी माझ्याकडे आलेली आहे. बापू ज्या दिवशी गेले त्या दिवशी आम्हाला अचानक कळालं. आत्मारामला फोन केला, तुम्ही कुठं आहे? ते म्हणले सोनीला. काय? हे बापू गेले, येता येत नव्हतं, पण त्यांच्या माती दिवशी येण्याचा प्रयत्न केला. माती दिवशी जाऊया. परत आत्मारामचा फोन आला, मातीपेक्षा तुम्ही कार्याला यावं अशी लोकांची इच्छा आहे. मलाही बरं वाटलं. मातीमध्ये आलो असतो तर 2 मिनटं बोललो असतो. आता मात्र 1 तास बोलता येते त्यांच्यावर. त्यांचा आणि आमचा खूप प्रेमाचा संबंध होता. का कुणास ठाऊक, पण ते मला जास्त मानत होते. पंढरपूरचं एकादशीचं कीर्तन न चुकता ऐकायचे आणि कीर्तन झालं की मला येऊन सांगायचे, आज तुम्ही कीर्तनात हे सांगितलं. त्यांना आवड होती. काही माणसं गावाच्या नावानं प्रसिद्ध आहेत. काय माणसं, बाबा महाराज सातारकर सातारा गावाच्या नावानं, दुंडा महाराज देगलूरकर गावाच्या नावानं, बंडातात्या कराडकर गावाच्या. पण काय माणसं अशी आहेत त्यांच्या नावानं गाव प्रसिद्ध आहे. अशी काय माणसं आहेत. नामदेव आप्पा श्यामगावच्या नावानं आप्पा नाहीत, आप्पाच्या नावानं श्यामगाव प्रसिद्ध झालं. लक्षात ठेवा. असं आहे. मंगलाबाई बनसोडेकर, चांगलं गाव आहे सोडून द्या, पण करोडी गाव मंगलाबाईच्या नावानं प्रसिद्ध झालं.
आमच्याकडं एक पैलवान होते, राघू पैलवान. राघू पैलवान तुम्हाला माहीत असेल, बनपुरीकर, बनपुरीचे. ते राघू पैलवान त्यांच्या नावानं लोकांना बनपुरी माहीत झाली. तसं बापूंचं काम एवढं आहे, कोणती सोनी हो, सोनी कोणती म्हणले लाला मास्तरची. बापूंनी एवढं काम केलं की त्यांच्या नावानं हे गाव ओळखण्यात आलं. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ, पावन तो देश, पवित्र ते कुळ, पावन देश, पवित्र ते कुळ, पावन तो देश. तेथे हक्केदार जन्म घेती, जन्म घेती, हक्केदार जन्म घेती, जन्म घेती, जन्म घेती, जन्म घेती, तेथे हक्केदार जन्म घेती, जन्म घेती. कर्म धर्माचा झाला नारायण, कर्म धर्माचा झाला नारायण, झाला नारायण, कर्म धर्माचा झाला नारायण. पवित्र ते कुळ. संत महात्मे ज्या घरात जन्माला येतात ते कुळ पवित्र आहे. पावन तो देश, ते ज्या देशात जन्माला येतात तो देश पावन आहे. तीन सजावत देश को, देशाला तिघामुळं किंमत येते. तीन सजावत देश को, सती संत और शूर. सती म्हणजे पतिव्रता. पतिव्रता देशाची शान वाढवते. संत देशाची शान, आणि शूर, शूर माणसामुळं देशाची मान उंच होते. तिघामुळं देशाची मान उंच होते. सती संत और शूर, आणि तिघामुळं देशाची मान खाली होते. तीन लजावत देश को, देशाची शोभा तिघं वाढवतात, संत सती आणि शूर. आणि देशाची मान तीन जण खाली करतात, उल्टा, कायर और क्रूर. उल्टा म्हणजे शिंदळ. शिंदळ देशाची मान खाली करते. कायर म्हणजे भित्रा, आणि क्रूर, क्रूर माणसं देशाची किंमत कमी करतात. शूर वेगळा आणि क्रूर वेगळा लक्षात ठेवा. भारत हा शूरासाठी प्रसिद्ध आहे, क्रूरासाठी नाही. राणा प्रताप सिंह शूर होते. सगळा इतिहास नाही सांगत मी, पण ते शूर होते, पण क्रूर नव्हते. मानसिंग चव्हाण त्यांचा शत्रू अकबराचा मांडलिक. युद्धाच्या अगोदर शिकारीसाठी जंगलात गेल्यावर
हा मानसिंग चव्हाण राणा प्रतापांना सापडला होता. त्याला मारलं नाही, कारण का क्रूर नव्हते. पृथ्वीराज चव्हाण अतिशय शूर, इतका शूर आहे की पृथ्वीराज चव्हाणाचा पवाडा म्हणणारा शाहीर, तो शाहीर असं सांगायचा की ज्या दिवशी पृथ्वीराज चव्हाण शिकारीसाठी बाहेर जाईल त्या दिवशी त्याच्या डोक्यावर ऊन लागत नव्हतं, सावली. म्हणजे काय, आकाशामध्ये गारी गिजडं त्याच्यावर अतिशयोक्ती आहे, पण इतका शूर होता. वयाच्या 10व्या वर्षी पृथ्वीराज चव्हाणानं मोहम्मद घोरीच्या मुसक्या बांधल्या. 10 वर्ष. या मुलाचं वय 10 वर्ष. तर मोहम्मद घोरी म्हणला, बारकं पोरगं काय करतंय, म्हणून त्यानं दिल्लीवर स्वारी केली. पृथ्वीराज चव्हाण दिल्लीचा सम्राट, स्वारी केली. पण हे 10 वर्षाचं मुलगं रणांगणामध्ये गेलं तर त्यानं मोहम्मद घोरीला जिंकलं. त्याच्या मुसक्या बांधल्या, त्याला पुढं उभा केला. मोहम्मद घोरीनं क्षमा मागितली. पटेल, हमसे भूल हो गई, आइंदा ऐसा नहीं करेंगे, माफ करो. आणि या पोरानं त्याला माफ केलं. का माफ केलं? पुढचा शूर होता, क्रूर नव्हता. त्यानं माफ केलं, आणि त्यानं माफ केलं ना, तेच चुकलं. विठ्ठल सापाला मोकळा सोडायचा नाही, कधी चावल सांगता येत. प्रतापराव गुजरांनी बोलोल खानाला सोडलं. शिवाजी महाराज रागवले. सलोखा काय निमित्त केला, तुम्ही सलोखा का केला? बोलोल खान साप आहे, परत तसंच झालं. पण या पोरानं चूक केली, ती चूक त्याला महाग पडली. एकदा नाही हो, एकदा नाही, 11 वेळा मोहम्मद घोरीनं 11 वेळा स्वारी केली, आणि या पोरानं त्याला 11 वेळा सोडलं. शब्द वापरू का? मूर्ख होता म्हणून. लहान पोरग, अक्कल कुठे होती? 11 वेळा, त्यामध्ये 4 वेळा सापडला आणि 7 वेळा पळून गेला. 12व्या वेळेला मोहम्मद घोरी आला, तेव्हा त्या युद्धामध्ये पृथ्वीराज मेला. मी शूर सांगतो, शूर. शिवाजी महाराज शूर होते, शंभूराजे शूर होते. औरंगजेब शूर नव्हता, औरंगजेब क्रूर होता. म्हणून शंभूराजे सापडले तर औरंगजेबानं त्यांचा हाल केला. हाल का? क्रूर होता. औरंगजेब एकाही युद्धावर आघाडीवर लढायला गेला नव्हता. औरंगजेब नाही, कोणताही मोंगली राजा आघाडीवर लढलेला नाही. आपले सगळे राजा, आपला विषय आहे. देशाची शोभा शूर वाढवतो,
पतिव्रता वाढवते आणि संत वाढवतात. विठ्ठला म्हणून भारत देश कशासाठी प्रसिद्ध आहे? भारत देश महात्म्यासाठी प्रसिद्ध आहे. या देशात महात्मे झाले. आपल्या जगाच्या सगळ्या पाठीवर संत आहेत बरं का. संताचा मगचा काय आपण घेतला असं नाही. जगाच्या सगळ्या पाठीवर संत झाले, पण भारतात जेवढे झाले तेवढे कुठंच नाही. भारत हा संतांची भूमी आहे, हे लक्षात ठेवा. आजसुद्धा भारतामध्ये संत आज बी जास्त आहेत. काय सांगितलं? हे देशाची शान वाढवतात. म्हणून तुकोबाराय सांगतात, देव वसेची देव वसेची, देव वसेची, देव वसेची, त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. बरोबर म्हणला बरं का, तुम्ही बरोबर म्हणला. त्याची घडावी संगती. मागचे लोक नाही म्हणले बरोबर. मागचे लोक त्याची घडा सगळी विसंगतीच आहे. भजन म्हणताना नुसत्या चाली नाहीत. परत ऐका, चालीसाठी शब्द नाहीत, शब्दासाठी चाल. आपल्या सगळा घोटाळाच आहे. बस. भीमानी चंद्रभागा. तुझं काय? तुझे कसं म्हणणार? तुझे चरणीची. तुम्ही सगळं असं म्हणता. हे लोक म्हणले तुम्ही कसं म्हणाल? आम्ही कसं म्हणतो ऐका. तुझे चरणीची. म्हणून संतांची विसंगती करू. विसंगती नाही, संगती. ऐका, काही गोष्टी तुमच्या हातात नाहीत. कोणत्या देशात जन्म घ्यावा हाय का हातात सांगा? नाही. कोणत्या प्रांतात घ्यावा हातात आहे का? नाही. कोणत्या कुळात घ्यावा आहे का हातात? कोणत्या जातीत घ्यावा आपल्या हातात आहे का? नाही. कोणत्या घरात घ्यावा आहे का तुमच्या हातात? नाही. तुमचे आईवडील कोण असावेत आहे का तुमच्या हातात? तुमचा भाव कोण असावा तुमच्या हातात आहे का? तुमची बहीण कोण असावी तुमच्या हातात आहे का? तुमची बायको कोण असावी तुमच्या हातात नाही का? नाही. बायको कोण असावी आपल्या हातात नाही. बायको कोणती करावी आपल्या हातात आहे.
मैत्री कोणाशी करावी आपल्या हातात. पार्टनरशिप कुणाशी करावी आपल्या हातात. निवडून कुणाला द्यावं आपल्या हातात. आपल्या हातात आहे. तसं कोणाच्या संगतीत राहावं आपल्या हातात. देव वसेती हो, कोणाच्या संगतीत राहावं. संतांच्या संगतीत राहावं. 3 प्रकारची संगत आहे लक्षात ठेवा. एक आधम, एक मध्यम आणि एक उत्तम. आधम संगती काय करते? आधम संगती आपल्या जीवनाचा नाश करते. मध्यम संगती काय करते? आपल्या जीवनाचा उत्कर्ष करते. आणि उत्तम संगती काय करते? आपल्या जीवनाचा उद्धार करते. पाणी तापलेल्या लोखंडावर पडलं, काय होतं? संपलं. भाकरी करताना बायका तवा तापलाय का नाही बघतात, आहे का नाही? कसं बघता हो? कसं बघतात? तापलाय का? तव्यावर पाण्याची तुडा. तव्यावर पाणी टाकलं की राहतं का? तापलेल्या तव्यावर पाण्याचा थेंब सुद्धा राहत नाही. तेच पाणी कमळाच्या पानावर पडलं तर मोत्यासारखं शोभून दिसतं. आणि तेच पाणी स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्यामध्ये पडलं तर मोतीच होतं. लोखंडावर पडणं आदम संगती आहे. कमळावर पडणं मध्यम संगती आहे. आणि शिंपल्यात पडणं उत्तम संगती आहे. कोळसा पेटलेला हातात घ्यावा का भिजलेला? कोणता घ्यावा? हा, आमचा मुलगा म्हणतो भिजलेला. कुठलाच घेऊ नये. भिजलेला घेतला तर काय करतो? हात. आणि पेटलेला घेतला तर हात पोळ. घेऊन बघा. विजलेला कोळसा हात काळं करतो, पेटलेला हात भासतो. दुर्जनाचं शत्रुत्व केलं, दुर्जन संपवतो. आणि दुर्जनाशी मित्रत्व केलं तर दुर्जन कलंकित करतो. दुर्जनाची संगती कशीच करू नका. तुका म्हणे क्षण तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन. दुर्जनाची संगती कधीच करू नका. सज्जनाची संगती कामापुरती करा. संसारी लोकांची संगत कामापुरती करावी, लय करू. संसारी माणसाची संगत केली की ते आपला रंग लावतातच. आम्ही ज्ञानेश्वरी उघडून वाचत होतो. एसटीमध्ये शेजारी काय म्हणला, महाराज कराडपासून वाचताय तर आमच्याशी बोला की. ज्ञानेश्वरी बंद केली. म्हणलं बोला. त्यानं काय बोलावं सांगा. तो म्हणला तुमच्या भागात वारं कसं आहे? म्हणलं वारं चांगलं आहे. कराडला वारं चांगलं आहे म्हणलं. तसं नाही हो. मग निवडणुकीचं मी त्याला म्हणलं माझं आहे ते बंद केलं.
हे काय नडलंय का? कशाला हो? प्रापंचिक लोक कामापुरती जवळ ठेवा, जास्त नाही. तुकोबाराय सांगतात पत्नीची संगत कामापुरती करा, विधीपुरते कारण बहुवार. फार सुंदर दिलंय. पत्नी राखावी जैसी दासी. नवीन शिकलेल्या मुलींना पटणार नाही आहे, न पटू द्या, पण खरं आहे, खरं आहे. बाई मर्यादितच पाहिजे, वाजत नाही. मुलींनी शिकू नये असं आमचं म्हणणं नाही. मुलींनी शिकावं, इतकं शिकावं का देशाचं राष्ट्रपती व्हावं. कोण झाल्या? प्रतिभाताई पाटील इतक्या शिकल्या देशाच्या, पण देशाच्या राष्ट्रपती झाल्या तरी त्यांच्या कपाळाचं कुंकू आणि डोक्यावरचा पदर हल्ला का? मर्यादित पाहिजे, हल्ला नाही. म्हणून ज्या दिवशी प्रतिभाताई पाटलांचा शपथविधी झाला त्या दिवशी जगानं तोंडात बोटं घातली. हाऊ इज इंडियन लेडी? भारतातली बाई कशी असते हो? हाऊ इज इंडियन लेडी? लोकांना कळालं इंडियन लेडी इज ॲज लाईक ॲज प्रतिभाताई पाटील. त्याच्या अगोदर जगानं जिपऱ्यावाल्यानं भोंड्या कपाळाच्या बाया बघितल्या होत्या. महिला मंडळ क्षमा करा, नक्की शिकलं पाहिजे, वाद नाही, पण तरी मर्यादित राहिलं पाहिजे. मुलींना मर्यादा राहिल्या नाहीत. ऐका, जबाबदारीनं ऐका. म्हणून मुलांची लग्न होईनात. विठ्ठला 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 विठ्ठला. बागायतदार आहे, 25 एकर द्राक्ष यायचं तरी मुलगी नाही म्हणते. काय बरोबर? बरोबर काय? तू काय बरोबर काय? जाऊ द्या, आपला विषय काय? पत्नी मर्यादित पाहिजे. संसारी माणसाची संगत मर्यादित पाहिजे, लय नको. आमचे गुरुजी सांगायचे बरं का. आमचे गुरुजी काय म्हणायचे? प्रापंचिक लोक आले की ज्ञानेश्वरी वाचावी. वाचायला लागला की थांबत नाही बरं का. वाचायला लागले की म्हणतात तात्या जाऊ का? आणि तुम्ही जर ज्ञानेश्वरी बाजूला ठेवली आणि त्यांना जर म्हणला कसं काय चाललंय, की मग सुरूच झालं आता संसार नाम ग्रंथे प्रथमोध्याया. सुरूच झालं. सुरुवात कशी असते सांगतो ऐका. तुमची कशी सुरुवात असते? कसं काय चाललंय? काय सांगण्यासारखं नाही. सुरुवात बरं का, काय सांगण्यासारखं नाही, तरी सांगितल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला काय म्हणतात माहित आहे का? आम्हाला काय म्हणतात? तात्या हे बघा, हे काय काय हे बघा, काय हे काय? ह्याचा अर्थ अंगावरच्या कपड्यांशी बाहेर पडलो आणि एवढं उभं केलं सांगतात सगळं. आणि काय म्हणतात माहिती आहे का? तात्या तुम्हाला काय सांगायचं? रात्रीचा रक्ताचं हाडाची काढ हाय का नाही पाठ तुमच्या सांगा असं सांगतात.
म्या हे केलं म्या ते केलं. अजून म्हणतात काय म्हणतात माहिती आहे का, अजून म्हणतात तात्या कोणाच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय दिला. काय म्हणतात, कोणाच्या वाळल्या वर कडवाळ किती चोरलं सांगायचं नाही. प्रापंचिक लोकांची संगत कामापुरती लक्षात ठेवा, आणि संतांची संगत सोडायची नाही. संत समागम एखादी भावे त्याचे द्वारे स्वानयाचे, भावे त्याचे द्वारे स्वानयाचे. कोणती किंमत मोजा, संताकडे राहा. काय म्हटले, कुत्र्याच्या रूपात राहा. कुत्रा नाही, श्वान याती, कुत्र्याच्या जातीतलं. कुत्र्याच्या जातीतलं म्हणजे काय, म्हणजे काय, कुत्र्याच्या जातीतलं म्हणजे कोडग. किती बी हाकलू दे, हलू नका. कुत्र्याला किती बी हाकला, हलत हाडे हाड हाड म्हणलं की असं परत पुढं हाड म्हणतोय तर परत असं. घेतली काठी, काठी घेतली गेलं बाहेर, लागला जेवायला. 5 मिनिटात परत. आता काय करावं याला, घेतला दगड हाणला, क्वाय 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 करत गेलं. अर्ध्या तासानं परत. तर कुत्र्याच्या जातीतलं व्हा, संतांनी हाकलू दे, त्यांची पाठ सोडू नका. आम्ही जरा रागवलो, लोक येत नाही आमच्याकडे. अहो तारीख दिली नाही हो, ताज्या म्हणलं बसत नाही, काय तर करा. अहो बसत नाही, काय तर करा. नाही बसत तर उठले काय म्हणलं माहिती का, उठून बाहेर गेला. काय म्हणला, 56 बुवा पडल्यात, काय नडले. म्हणून संतांनी रागवू द्या, तिथनं हलू नका. का हो, का तुका म्हणे जीने भले संत संकटाने यावडते मना, यावडते मना. जीवनाचा अर्थ समजावून घ्या. जीवन म्हणजे काय, जन्माला आलो मेलो, हा त्याच्यामधलं अंतर म्हणजे जीवन होय. करायचं काय, मग गांडूळ जगत नाही का, गांडूळ जगत नाही का, गटारचे किडे जगत नाहीत का, बेडकं जगत नाहीत का. कणाहीन त्या चिखलामधल्या गांडुळासम काय हे जीवन. वळवळणाऱ्या गटारातल्या किड्याप्रमाणे काय हे जीवन. कंठरवाने ओरडणाऱ्या मंडुकासम काय हे जीवन. मृतदेहाला कुरतडणाऱ्या गिधाडासम काही. कीर्तनात बसलेल्या ज्यांचं वय 50 आहे
अशा 50 वर्षाच्या पुढच्या लोकांनी गिधाडं बघितल्यात. 50च्या खालच्या लोकांनी गिधाडं बघितलेली. आमच्या लहानपणी ढोर मेलं तर गिधाडं कुठनं यायचे कुणा ठाऊक, असे झुंडच्या झुंड बसायचे. आता गिधाड आहे का? कीर्तन बारकं पोरगं नाही तर दाखवलं असतं. बारक्या पोर दाखव गिधाड बघितलंय का? 25 वर्षाच्या पोर विचारलं गिधाड बघितलंय का? नाही. गिधाडच नाहीत. आहेत का? नाही. गिधाड नाहीत. सगळी गिधाडं विधानसभेत जाऊन बसले. मृतदेहाला कुरतडणाऱ्या लोकांचं जीवन काय कुरतड्याचं. मग कुणासारखं असावं? असावं कुणासारखं? तुका म्हणे जावे काय थोडी काय थोडी जगावं कीर्तीनं. असं जगावं की आपल्या कार्या दिवशी माणसं जमावीची. माणसं मरतात आणि स्मशानामध्ये श्रद्धांजली वाहतात. सध्या काय फॅशन निघाल्या. कसा का असना दारू पिऊन का मरणा चौकात बोर्ड लावायचा. अपघातात का मरणा चौकात बोर्ड. एक लक्षात ठेवा, तुमच्या मातीला आम्ही आलो. तुमच्या मातीला आम्ही आलो. काय केलं पाहिजे? मातीमध्ये 2 शब्द बोलताना काय बोलावं असा प्रश्न आम्हाला पडू नये असं जगावं. विठ्ठला माणसं नालायक माणसाला सुद्धा म्हणतात आपल्या गावात असला माणूस नव्हता. कंसात लिहायचं नालायक. असं जगावं की लोकांनी गेल्यानंतर आपल्याबद्दल चांगलं बोलावं. एक संन्यासी चालला होता. पुढं एक प्रेत आलं. संन्याशानं प्रेत बघायचं नसतं, तसंच आपण बी बघायचं नसतं. प्रेताचं दर्शन झालं तर सचेल स्नान आहे. कपड्यासह अजून पंढरपूरला ही पद्धत आहे. आपण सोडून दिली, सोडून द्या. पंढरपूरचे लोक अजून अग्नी द्यायला गेले ना चंद्रभागेत स्नान करून घरी येतात. ओल्या कपड्यांनी, कपडे बदलत नाहीत. प्रेत आलं. संन्याशी एका माडीवर घुसला. माडीवर घुसला पण ती माडी होती वेशीची. याला काय म्हणलं, आगीतून उठून आत्ता काय करावं. वेशीची माडी होती. एका कोपऱ्यात उभा राहिला चोरून. वेश्या काय म्हणते, अगं ठके
आपल्या गावचे नगरसेठ मेले ते वैकुंठाला गेले का नरकात बघून येत जा. संदेश म्हणला वेशाला कसं कळतंय हो. ठकी गेली परत आली. बाईसाहेब नगरशेठ स्वर्गाला गेले. हां. संन्यासी म्हणला कडे अवघड आहे. मी एवढ्या पोथ्या वाचल्या, एवढा अभ्यास केला, 12 वर्ष काशीत घातली. काशीत म्हणजे मला शिवी म्हणायची नव्हती, मला सरळ बोलायचं होतं. तुम्हाला लय वाईट खोड आहे, तुम्ही कशा तिकडे निघाला. काशीत घातली म्हणजे अभ्यास केला हो. नका म्हणलं मला कळत नाही. तो म्हणला आता काय का होईना आंघोळ करू. विचारले समाधान. आत गेला. वेशा घाबरली. महाराज तुम्ही. हे बघ वाईट हेतून आलेलं नाही. मग कसं काय. तू आत्ता सांगितलं नगरशेठ कुठे गेले बघून या. तुला कसं कळालं. तुला कसं कळालं. वेश्या म्हणली लय सोप आहे महाराज. आमची दासी माणसात मिसळली आणि लोक काय बोलतात तिला ऐकलं. प्रेत याच्यातली 90% लोक म्हणत असतील वाईट झालं तर समजायचं कुठे गेला. हां. आणि प्रेत याच्यातली 90% म्हणत असतील मग समजायचं कुठे गेला. तो का म्हणे ज्यावे सत्कीर्तीने. चांगलं जगावं. चांगलं जगणं कुठं आहे. तो का म्हणे जिने भले संत संग. विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी. बोला जय जय ढोपार कुमारी जय जय ढोपार कुमारी जय जय ढोपार कुमारी जय जय ढोपार कुमारी. कीर्तनाला उभे राहताना आत्मारामने म्हणले 11:30ला संपवायचं, फुलं टाकायचं. मी म्हणलं मला तर कुठे वेळ आहे. वेळ बी नाही ना अवसर बी नाही. मी वाकडी वाट करून आलो आहे बरं का युवराज. वाकडी वाट करून आलो का. आज आमची वारी आहे आळंदीची. मला आळंदीला जायचं आहे. पण म्हणलं बापूंच्याबद्दल 2 शब्द आपण बोललो पाहिजे. तू का म्हणे जिने संतांच्या संगतीनं धन्य आहे. भले मानविता संतांची बरे भले मान संताचे सेवक. बरे मानविता संताचे आईच्याची भीक सुख रूप. आईच्याची भीक रूप सुख रूप परमार्थ करत असताना साधनाच्या नादाला लागू नका.
साधने घाली ती काळाची मुठी. साधने घाली साधने घालते काळाचे गर्भवास शिकीन गर्भावाचे साधन काळाच्या मुखात घालतात. गर्भ चुकत नाही. सोपं साधन आहे. यंत्रसेवक म्हणवा संप्रवेश भले म्हणविता बाकी काही करू नका. ध्रुव बाळ वनात गेला. साधना काय करावी? गेला वनात, पण साधना कुठं माहीत आहे? वय वर्ष 5. नारद म्हणले, ध्रुवा तू साधना कशी करणार रे? म्हणजे मला माहीत नाही. सांगितलं, यमुनेची आंघोळ कर, झाडाची फळं खा, आणि मी म्हणतोय तेवढं म्हण, ओम नमो भगवते. त्याला म्हणतात भले म्हणवीचा संत. तेवढं ऐकलं. हीच द्वादशाक्षरी ध्रुव आढळ पद पावलं. असं आहे. 1400 वर्ष जगला चांगदेव, पण मुक्त नाही झाला. मुक्त केव्हा झाला? फक्त संतांचे सेवक. चांगदेव म्हणे आजीची जन्मलो, गुरुपुत्र झालो, मुक्त आहे. म्हणून आयत्याची भीक. स्वयंपाक करायला कष्ट लागतं, भिकेला कष्ट लागत नाही. काय? जे ज्याचे जेवण. ज्याच्या घरात जो स्वयंपाक शिरलाय, भिकाऱ्याला काय मिळतं? तोच. दिवाळीच्या दिवशी कानवले लाडू असले तर बाया भिकारी डोळीत 2 कानवले टाकतात. घरात वास्तुशांती असली तर शिरा भात टाकतात. लग्न असलं तर लाडू गुलाबजाम टाकतात. जे ज्याचे जेवण. ज्याचं जे जेवण आहे ते याच्या काळात मिळतं. यांचं जेवण कोणतं आहे हो? संतांचं जेवण कोणतं आहे? तेथे राम नाम होईल. नाम नाम उपजे आगुरी. तेथे राम श्रवण. तेथे राम नाम होई श्रवण. करेल भोजन उचिष्टाचे. भोजन उचिष्टाचे. करेल भोजन घडेल जना उचिष्टाचे. तेथे राम तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे राम नाम होईल श्रवण. संतांच्या घरी गेला तर तुम्हाला राम नाम ऐकायला मिळेल. कबीर महाराज रामानंद स्वामीकडे गेले. महाराज मला अनुग्रह द्या. रामानंद मी कट्टर होते, ब्राह्मण होते. ते बोले हम यवन को अनुग्रह नहीं देते. परत आले. काय करावं? एका माणसानं सांगितलं एक काम करा, मणिकर्णिका घाटावर जाऊन झोपा. काय होईल? त्या घाटानं स्वामी आंघोळीला जातात. कबीर महाराज घाटावर झोपले. सकाळी स्वामी आंघोळीला निघाले. घाटावर झोपले होते. अंधारामध्ये त्यांचा पाय कबीरांच्या पाठीवर जसा पाय पडला तसं राम 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 राम
कबीर महाराज म्हणले मंत्र मिळाला. घडेल भोजन हे लक्षात ठेवा. एका पाटलाच्या घरी दिंडी गेली. दिंडी पाटलान केले पोळ्या, हाणल्या दाबून. पोळी खाल्ल्यावर लोळी आली, झोपले. पाटील म्हणला बुवा झोपाई जेवाय घातलंय बाई. ह्या पाटलांची गंमत असते बरं का. स्वतः भजन करत नाहीत बरं का, पण आम्हाला म्हणतात भजन करा. नका म्हटलं दिवसभर आम्ही तेच केलं. दिंडीचा मालक हुशार होता. पाटील आमचे लोक झोपलेले नाहीत, मग भजन करतात. काय बोलताय? ते म्हणले यांच्या अंगावर पाणी टाकून बघ. पाटलानं तांब्यावर पाणी आणलं आणि लोकांच्या अंगावर जसं पाणी पडलं तसं हरी 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 रामकृष्ण हरी. ते म्हणले आता तुझ्या गाड्यावर पाणी टाक. बघ काय होते. पाटलानं आपल्या गाड्यावर पाणी टाक. हे ज्या आहे ना घडेल भोजन. संताकडं तुम्हाला नामस्मरणच ऐकायले, म्हणून तुका म्हणे जिने भले ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानदेव माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. बापू गेले जरा अचानक गेले आमच्या दृष्टीनं. कारण का ते आजारी आहेत असं मला कळालं नाही. जर कळालं असतं तर मी येऊन गाठ घेतली असती. माझ्यासारखंच झालं त्यांना. पॅरालिसिस झाला, पण हिंडत होते, फिरत होते, बोलत होते. नंतर त्यांचं देहावसन झालं. आणि लक्षात ठेवा, एखादा महात्मा आपल्या गावातून गेला आपलं नुकसान आहे. एखादी पतिव्रता गेली आपलं नुकसान आहे. एखादा शूर गेला आपलं नुकसान आहे. एखादा पैलवान गेला आपलं नुकसान आहे. म्हणून त्यांनी जन्मभर सेवा केली आणि या ठिकाणी एक चांगला सत्संग हॉल निर्माण केला. मला म्हणले तात्या एकदा माझ्याकडं बघायला या. पण आलो बरं का मी. येऊन तासभर थांबून गेलो. तेवढा गेलो नसतो तर माझ्या मनाला तुळफुट लागली असती. त्यांनी जे काम चालू केलं ते काम अखंडपणानं राहावं अशी भगवंताला प्रार्थना. तुकाराम 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 पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आम्ही अभंग म्हणतो फुलं टाकू नका. लोक म्हणतो दिलेत कशाला. दिल्यात टाकाय दिले नाहीत, व्हायला दिल्यात. जाग्यावर या, प्रत्येकाने फूल व्हा आणि माघारी जा. पहिल्यांदा पुरुषांनी नंतर स्त्रियांनी. काय होतं, फुलं जर टाकली तर फोटोवर पडतच नाहीत. पडतात कुठं, पायाखाली.
आणि दुसरी गोष्ट आहे, कार्य यांचं आहे. कुणाचं कार्य आहे? यांचं. आणि फुलं पडतात अंगावर आमच्या. म्हणजे काय, ॲडव्हान्समध्ये. म्हणून शांतपणाने यायचं आणि प्रत्येकानं फूल वाहून परत आपल्या जाग्यावर जाऊन बसायचं. तोपर्यंत आम्ही आरती म्हणतो. श्री संतांची या माता चरणावरी, श्री संतांची या माता चरणावरी, श्री संतांची या माता चरणावरी, दंडवत साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो संभाळा उतरी, विश्रांती पावलो संभाळा उतरी. वाढवी अंतरी प्रेम सुख, वाढवी अंतरी प्रेम सुख. काया कृपेच्या गौरवी हे काया कृपेच्या नो ह्या नावी विश्रांती पावलो सांभाळा, विश्रांती पावलो सांभाळा उतरी, विश्रांती पावलो सांभाळा वाढवी अंतरी प्रेम सुख, वाढवी अंतरी प्रेम सुख. तुका म्हणे मदन घडता सेवा, तुका म्हणे माझं घडे संत सेवा, तुका म्हणे माझं घडे संत सेवा. माझ्या दैवा पार नाही तरी माझे दैवा पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही. विश्रांती पावलो संभाळा उतरी, विश्रांती पावलो संभाळा, विश्रांती पावलो संभाळा उतरी. वाढवी अंतरी प्रेम सुख, वाढवी अंतरी प्रेम सुख, वाढवी अंतरी प्रेम सुख. कुंडली कवरदा हरी विठ्ठल.